ग्रामीण असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि इनाक्षमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिला बॉल इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु एक सिंगलने सुरुवात केली, अकाउंट ओपन केलंय. श्री गणेश झालाय बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कांबा या संघाचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार. स्ट्रोक गेटवरती योगेश आहेत. ओ लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता इकडे. डीप लॉंग ऑफला फिल्डर आहेत. तीन धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ओ इकडे आडवा बॅटने आणि इकडे आपण पाहतोय गॅप मोठा नाही, धावांचा डोटा शोधला, गॅप लावला, मा बॉल चालला करेल सीमारेषा पार. योगेशचा बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 4 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहतात. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लावून अपेल, परंतु इकडे एक सिंगल नक्कीच इक्वलिटी गेले. लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल ऍड होईल. समयात आपण पाहतोय बॉक्समध्ये आपण जर पाहिलं तर करंजी मगर इथे उपस्थित आहेत. करताना एक दमदार असं व्यक्तिमत्व आहेत आणि खरं मुख्य आयोजक ते देखील आहेत. संपूर्ण या स्पर्धेची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती नक्कीच आहे. परंतु आता कालपासून आमच्या समोर स्कोरिंग करतात, अगदी टॉप क्लास स्कोरिंग म्हणावं लागेल. कारण की उत्तमभूत माहिती आणि अप टू डेट करताना स्कोरिंग त्यांच्या सुवर्णाक्षरामध्ये केली जाते आणि आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. त्यांचा देखील विशेष उल्लेख कौतुक व्हायला हवं. आपला देखील आभार आम्ही व्यक्त करू. करायचे मगर त्यांचं संपूर्ण टेक्निकल रूममध्ये आपण पाहतोय NB लाईव्ह यांची टीम उपस्थित आहे. त्याचा देखील विशेष नाव उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन रवींद्रने टिपला झेल आणि संकुष्टात आला फलंदाज बागेशचा खेळ. राईट मोद विकेट टाकण्यात आला. बॉल इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साईडला खेचला होता, परंतु फिल्डर तैनात आणि स्ट्रेट इझिली कॅच तिथे पकडली गेली. ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट झाला आणि 8 धावा धावफलकावरती आहे. बघा फिल्डिंग करत असताना टीम आपटी संघ टायमर ऑन विसरू नका. विकास आलेत इनट नंबर 3 वरती. चला वेळ घेऊ नका प्लीज. सुजित पावसे आपण कुठे असाल तर या मुख्य व्यासपीठावरती, कारण की मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आय थिंक होता आणि ते कलेक्ट करण्यासाठी आपण यायचं. जे नितेश देखील आलेले आहेत, आपलं देखील वेलकम. करताना आयोजक ते देखील दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून करताना ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. संपूर्ण टीमचं देखील कौतुक. एकता स्पोर्ट्स गोटसे यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आणि भरपूर मेहनत सर्वजण करतोय.
9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन अ बोर्ड. राईट अबाउट द विकेट पुढचा बॉल. इकडे बॅकफूट लंपन्स करायचं होतं. फिल्डर आहेत पॉईंटला आणि एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने बॅक टू बॅक आपण पाहतो 2 सिंगल आलेत. धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन अ बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धावफलक. आडवा बॅटने फटका दमदार आहे आणि इकडे मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर योगेश सवार. धावा मिळतात 4. चौकार. इकडे आपण पाहतोय मैदानात 7 मध्ये अगदी सिंगल साठी धडपड चालू होती, परंतु एक सिंगल नक्कीच कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. इकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु थ्रो चुकीचा पाहायला मिळतोय आणि लेग बायच्या माध्यमातून आपण पाहतो एक सिंगल नक्कीच मिळेल. लेग बायज एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 18 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला जय मसोबा चिंचवली आणि त्याच्या आगच फाईट करत असताना जरीबरी निंबवली संघ. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये. इकडे दांडी गुल. वॉट बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. परतावा लागेल. मोठा धक्का लागत असताना टीम गावदेवी कांबा संघाला योगेश बॅक टू डकआउट. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रेम आलेत मैदानात 7 मध्ये. ओव्हर नंबर 2 खेळ कंप्लीट आणि 18 धावा धावफलकावरती. बघा टायमर ऑन आहे, विसरू नका. वेस्ट इंडिज साऊदीमध्ये तुम्हाला 4 षटक नक्कीच कंप्लीट करायचे आहेत. इकडे आपण पाहतोय सुंदर सुरुवात इथे करत असताना प्रेमला तुम्ही पाहतात. पहिल्या षटक प्रेमने हाताळलं होतं, तिथे देखील आपण पाहिलं 7 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे चांगलं स्टार्ट आपल्या टीमसाठी नक्कीच करून देतोय. आपली बी म्हटलं तर सातत्याने भरपूर चांगला खेळ ते करत असतात आणि आता देखील नाक्षमध्ये खेळत असताना इकडे इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु बॅटर पासून भरपूर दूर होता बॉल. वाईड बॉल इकडे नक्कीच घोषित केलाय. एकोणीस धावा फलकावरती 19 ऑन बोर्ड. सकाळचं सत्र तुम्ही अनुभवतात. एकता चषक 2026 सत्रात ओव्हर नंबर करताना तिसरी. दांडी गुल. क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल आणि फलंदाजाची केली आहे 32 गुल. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये अनिकेत आलेत इनाट नंबर 5 वरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 विकेट्स करताना लाईन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. भागेश, योगेश, दंत विकास आणि आता न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये अनिकेत. पहिला बॉल यावेळेस बीट झालेत. प्रेमसाचा विचार केला. फार चांगली बॅटिंग, फार चांगली बॉलिंग, माफ करा, सध्याच्या घडीला नक्कीच करतोय. आणि आपण जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये देखील फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आतापर्यंत प्रेमने. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना मैदानात 7 मध्ये. पुढचा बॉल इकडे देखील स्विंग अँड मिस. डॉट बॉलला बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कांबा संघाला. 19 धावा धाफलकावरती आहेत. 19 ऑन अ बोर्ड. इकडे चांगला फटका. फिल्डर तिकडे तैनात आणि त्याच्या डोक्याचा वरून बॉल जायला की सीमारेषा पार. बॅटरचा वार भरपूर वेळानंतर आलेला हा चौकार. 4. इकडे विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती जरूर आपण पाहिला चौकार आला असेल, परंतु इथं विकेटचा बदल. परतावा लागेल मैदानाचा बाहेर. अजून एक धक्का लागला. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कांबा संघाला फलंदाज बाद. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 23 धावा फलकावरती आहेत. चला टॉससाठी यायचं आहे जय मसोबा चिंचवली आणि जरीमरी निंबवली. चला दोन्ही टीमचं कॅप्टन लास्ट अँड फायनल कॉल इनिंग ब्रेकमध्ये आपण होणं इथे कंपल्सरी आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस अनिवार्य आहे. दोन्ही टीम इनिंग ब्रेकमध्ये येणं कंपल्सरी, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल. दोन्ही टीम्स जय मसोबा चिंचवली आणि जरीमरी निंबवली. मॅच ऑन आणि इकडे आपण पाहतो अगदी ओव्हर नंबर 14ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग मागवरती रवींद्र आहेत. पहिला बॉल आपण पाहिला इथे जे एक सिंगल नक्कीच एकवडली गेली आहे. सिंगलने स्टार्ट केलाय. ओ इकडे देखील आपण पाहतोय खोलात टाकण्यात आला ब्लॉक होलचा बॉल. एक सिंगल ते एकवडली गेली. दुसऱ्या धावाचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होणार नाहीये.
25 ऑन बोर्ड. अगदी आपण जर पाहिलं तर माफक लक्ष थोडंसं पाहायला मिळतं स्कोर कार्डवरती. इथून धावा येणं गरजेचं आहे टीम कांबा संघासाठी. ओ इकडे देखील आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. सनी भोईर सर सांगतात डॉट बॉल. सनी भोईर सर, अविनाश टेंबे सर दोन्ही नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळतील. जे रवींद्रसिंह मगर साहेब देखील इथे उपस्थित झालेत. आपला मनपूर्वक सर हार्दिक स्वागत आहे. वेलकम रवींद्रसिंह मगर साहेब. खऱ्या अर्थानं दमदार असे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काल देखील आपण पाहिला भरपूर मेहनत नक्कीच या षटकारांनी स्वागत केलं त्यांचं. भरपूर वेळानंतर सागरच्या पाठीमधून षटकार जरूर आलाय. 31 धावा फलकावरती आहेत. 31. मैदानाचा चौफेर बाजूला आपण पाहिला हवाचा देखील करताना तळ्याका वाढलाय. जे संधी असेल बॅटरसाठी. 31 धावा फलकावरती आहेत. 31. पुढचा बॉल. ओ इकडे बॅटम बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आला. भरपूर चांगला प्रयत्न इथे होत होता बॅटिंग करत असताना सागरच्या माध्यमातून. परंतु इथे डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे षटकातील. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शेवटचा बॉल आणि इकडे देखील आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय आणि ओव्हर नंबर 4चा खेळ कंप्लीट. फक्त 31 धावा फलकावरती आहेत. माफक थोडंसं लक्ष पाहायला मिळतोय. चला निंबोली आणि चिंचवली संघ टॉससाठी या लगेच वेळ घेऊ नका. या ओव्हर नंतर आपण इथे होणं कंपल्सरी अनिवार्य आहे. शेवटचं आणि अंतिम षटक. 4 ओव्हरचा आपण टायमिंग पाहिला तर 19 मिनिटांमध्ये खऱ्या कंप्लीट केलेले 4 ओव्हर तुम्ही पाहू शकतात टीम आपटी संघाचं. खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. वेळेवरती नक्कीच कंप्लीट केलेत सर्व या 4 ओव्हर. प्रत्येक संघाला विनंती आज खऱ्या टायमर वेळ देखील महत्त्वाचे क्रिकेटमध्ये आणि त्याचं पूर्णपणे लक्ष देण्यात आलंय. भरपूर असे प्रेक्षक तुम्ही पाहता त्या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल आणि पहिला बॉल इथे आपण पाहतोय. पाहावं लागेल, चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल इथे आलेला आहे. आपण चेक करूया. बॅटिंग बघा, बॅटिंग टीम किंवा बॉलिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाहीये. जर अंपायर कॉल असेल तर मिळेल. अंपायर कॉल आहे हा आणि इथे चेक केलं जाईल. अंपायर्स वाईट साठी चेक केलं जाईल का? एकदा चेक केलं जाईल. अंपायर सनी सर वाईट साठी आहे का? येस, वाईट साठी आपण चेक करूया. लाईन नो साठी. इट इज अ वाईड बॉल. बॅट कट आहे का सर? तुम्हीच आहे एकदा.
इस बघा फक्त व्हाईट बॉल असणार आहे, विकेट कुठल्याही प्रकारचे मिळणार नाही, हे देखील नोंद घ्या. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला मॅच ऑन. बॅकफुटला पंच केला, आडवा पाटणे फिल्डर आहेत आणि इकडे विकेटचं बटन. फलंदाजाला परतावं लागेल मैदानाचा बाहेर. अनिकेत बॅक टू द ग्राउंड. चला टीम निंबोली संघाचे कॅप्टन उपस्थित या आपण लगेच, कारण की चिंचोली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला जरी मरी निंबोली संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचे. टॉस साठी प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, जय मसुबा चिंचोली संघाचे. थर्टी टू ऑन बोर्ड. 32 जबादा फलकावरती आहेत. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. आपली टीम पहिले 4 ओव्हर भरपूर वेगाने टाकले होते, परंतु आताच थोडंसं लेझी चालू आहे. स्पीडमध्ये स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता आणि इकडे लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रॉपर टायमिंग नव्हता. एक सिंगल मेल सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 33 जबादा फलकावरती. 2 बॉलचा खेळ कंप्लीट आहे आणि अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 बॉल या षटकातील. स्ट्राईक एंडवरती सागर. चला टीम निंबोली संघ कॅप्टन लगेच पाठवा, वेळ घेऊ नका, कारण की प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. येस बघा, आणि चौथी मॅच जी असणार आहे ती रुंदे विपक्ष फाईट करत असताना आंबिवली. दोन्ही टीम देखील आपण उपस्थित व्हा वेळेवरती. 1 तासामध्ये आपण उपस्थित व्हा. टीम रुंदे आणि आंबिवली, आपण जर लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करत असाल, पाहत असाल, तर वेळेवरती आपण देखील उपस्थित होणं फार गरजेचं आहे, कारण की आजकाल आता प्रत्येक मॅच वेळेवरती आपल्याला कव्हर करायची आहे. काल आपण पाहिलं करताना उशीर लेखित झाला होता. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलर ओव्हर हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डर होते आणि प्रेमने टिपला जाईल आणि संकुष्ट झाला फलंदाज. सागरचा खेळ, फलंदाज बाद. बाटर मैदानात आतमध्ये एंटर होतात. प्रवीण आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आज वाढदिवस आहे. वर्षातला हा खास दिवस सातत्यानं प्रत्येक जणाच येत असतो आणि आज खऱ्या अर्थानं प्रवीणांचा आज खास दिवस आहे. संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रवीण. आणि आता स्ट्राईक एंडवरती खऱ्या अर्थानं सज्ज झालेत. स्ट्राईक एंडवरती प्रवीण. ओ लॉफ्टेड स्ट्रोक, आडवा बॅटने खेळलाय आणि बर्थडे बॉम्ब मात्र दिला मैदानात 7 मध्ये प्रतिस्पर्धी संघाला. का बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. आल्या आल्या बॉलला पाठवलंय सीमारेषा बाहेर. आज खास दिवस आणि खास दिवसामध्ये खास हा षटकार आठवणीत राहील असा षटकार पाहायला मिळतोय. 40 धावा फलकावरती आहेत. 40 ऑन अ बोर्ड. अजूनही 2 बॉल सके बाकी आहे. 2 टू गो. चला झरीमरी निंबोली संघ कॅप्टन लगेच या. वारंवार पुकार येतात तुम्हाला.
शेवटचे 2 बॉल आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती बड्डे बॉय प्रवीण. हाफ ट्रॅगर बॉल आणि इकडे अजून एक धमाका. 1 बाउंस सीमारेषा पार. धावा मिळतात 4. काय बॅटिंग आहे आणि बॅटिंगच्या माध्यमातून आज वाढदिवस स्पेशल डे आणि आता ही बॅटिंग करत असताना लक्षात राहील अशी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. चव्वेचाळीस धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल 44 ऑन ए बोर्ड. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचा बॉल. बॉल तयार. ओ इकडे आपण पाहतो यॉर्कर लाईनचा बॉल टाकण्यात आला. एक सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल वरती थांबावं लागेल. 45 धावा फलकावरती लागले गेले. 46 धावांची गरज आहे. येणारे 30 बॉल आणि 46 धावांची गरज. चला टीम निंबोली संघ आपल्याला वारंवार पुकार येतोय. वेळेवरती आपण उपस्थित होणं फार गरजेचं आहे. जरी मरी निंबोली टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. चिंचवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आधीच तुम्हाला कॉल दिला होता आपण. येणारे आता 30 बॉल आहेत आणि 46 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. चला मातला आपण लगेच सुरुवात करतोय. तत्पूर्वी आपण करणार आहोत टॉस. चला टॉससाठी यायचे दोन्ही टीम्स या आपण लगेच. चला तरी मध्ये टीम निंबोलीचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आणि टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभाचे. चला करंजी मगर यांना मी विनंती करतोय टॉस आपण करायचं आहे. माफ करा घरातना मान्यवर ते उपस्थित आहेत. सन्मान्य आदरणीय रवींद्रजी मगर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण करतोय टॉस. या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत. दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या शुभाचे आपण करतोय टॉस. टॉस जिंकला टीम चिंचवली आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जरीमरी निंबोली या संघाला. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. सेकंड इनिंगला सुरुवात आपण करणार आहोत आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण करतोय. मायक्रोफोनवरती परिवर्तन तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक रसाजी सवारे. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच अनुज सर. चला लगेच सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण जायचं आहे.
चला मॅच ऑन करूयात. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो टीम आपटी बी संघाला लगेच मैदानाच्या आतमध्ये सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. अगदी पहिल्या सत्रात आपण पाहिले तर 45 रन बनल्या गेल्या, 45 धावा बनल्या गेल्या आणि आता इथून 46 धावा संख्येचं टार्गेट इथून चेस करायचं आहे. सेकंड इनिंग मध्ये टीम आई एकविरा आपटी बी संघाला पहिल्या सत्रात अगदी बॅटिंग करत असताना गावदेवी कांबा संघानं चांगला खेळ दाखवला, परंतु आता इथून या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना देखील आता सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजांना. गोलंदाजा सहित प्रत्येक क्षेत्ररक्षकाला सातत्याने चांगली फिल्डिंग देखील करावी लागेल. दोन्ही संघांसाठी मात्र प्रत्येक मॅच ही महत्वपूर्ण आहे, कारण की नॉकआउट मॅचेस प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येकाला सातत्याने सिद्ध करायचं आहे. चला मॅच ऑन करूया. चला ऑफिशियल पंच आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सचिन आणि रवींद्र सध्या तरी खेळपट्टीचा अंदाज ते घेत आहेत. पाच षटकांचा हा देखील सामना आहे. अगदी 5 षटकांमध्ये आता इथून 46 धावा बनवायच्या आहेत, 46 धावा चेस करायच्या आहेत. प्रत्येकी मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. अगदी स्पर्धा आपण पाहिली तर एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषक 2026 हे पर्व 7व्या पर्वाचं हे दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. संपूर्ण एकता स्पोर्ट्स गोडसे संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एकता चषक 2026 खरं तर आज दुसरा दिवस आहे आणि भरपूर चांगले सामने पुन्हा एकदा पाहायला मिळतात. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल, टाइम अलर्ट. जसा पहिला चेंडू पडेल इथे टाइम लगेच नोट केलं जाईल आणि पहिल्या 4 षटकांसाठी गावदेवी कांबा संघ तुम्हाला देखील बेस म्हणण्याचा वेळ आहे. मॅच ऑन. गोलंदाज ऋतिक. पहिलाच बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, परंतु सरळ पट्टी बॉय प्रवीण यांच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. पहिलाच बॉल वरती चांगली फिल्डिंग. आज प्रवीण यांचा खरं तर खास दिवस आहे, वाढदिवस. अगदी बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग प्रवीण यांच्या माध्यमातून राहिली आहे. नंतर आता क्षेत्ररक्षण करत असताना देखील चांगली फिल्डिंग. अपरकटचा शॉट, फटका दर्जेदार. बॉलला पाठवलं सरळ कव्हर्स मध्ये, बॉल जाईल सरळ 1 2 3 आणि चौथ्या बाउन्स वरती सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथून केला संघर्ष. गावदेवी आपली संघाला धावा मिळतील या 4. मॅच ऑन. पुन्हा एकदा ऑन साइडला ओव्हर शॉट, फुल अँड पॉवरफुल. प्रचंड ताकदीचा वापर आणि बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. या आधीच्या बॉल वरती 4 पाहिलेत, परंतु आता इथून हा षटकार म्हणजेच मागील 2 बॉल वरती 10 का दम दाखवत असताना फलंदाज रवींद्र त्यांच्या बॅट मधून अगदी षटकार देखील पाहायला मिळाला आहे. ताबडतोड सुरुवात इथून आई एकविरा आपली बी संघ सध्या करत असताना मैदानाच्या आतमध्ये टार्गेटचा विचार केला तर 46 धावा बनवायच्या आहेत, परंतु सुरुवातीच्या 3 बॉल वरती आतापर्यंत 10 धावा बनवल्यात. जर का अशा रीतीची बॅटिंग राहिली आहे तर सामना लवकरात लवकर संपू शकतो, परंतु इथून गोलंदाज ऋतिकला देखील कमबॅक करावा लागेल. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी बॅट्समन रवींद्र यांच्यापासून दूर चेंडू फेकण्यात आला आणि या चेंडूवरती आपण पाहतात कोणत्या प्रकारची धाव नाहीये. फुल लेन बॉल फक्त फ्लिक केलाय आणि हा देखील बॉल पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्या तरी रवींद्र आता इथून थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, 4 धावा. अगदी लोबा फुलटा चेंडू होता, त्यावरती हा स्ट्रोक अगदी फटका भरपूर चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. जसा चेंडू आला तसा फक्त दिशा दिली आहे, फ्लिक शॉट आणि तदनंतर 4 धावा वसूल केल्यात. 14 धावा बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल या षटकातील, परंतु या शेवटच्या चेंडूवरती ऋतिक कमबॅक करेल का?
हे देखील पाहूयात, परंतु इथे रवींद्रचा हा फटका लाजवाब दर्जेदार स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर सीमा पलीकडे आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. काय फटका होता अप्रतिम जबल जबल अगदी यॉर्कर लेंथ वरती हा चेंडू होता व त्यानंतर वेट अँड वॉच पाहिलं वाट पाहिली आणि त्यानंतर इथे या बॉलची वाट लावली आहे. पहिला षटक कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये आपटी बी संघाची ताबडतोड सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये सध्या तरी गोलंदाज ऋतिक चिमितमाने कंबर तोडली आहे. अर्थातच पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा कुठल्यात. आता सध्या तरी समीकरण टीम एकविरा आपटी बी संघासाठी सोपं होताना पाहायला मिळतंय. 24 बॉल आणि आता इथून 28 धावा संख्येची गरज. इथून देखील गावदेवी कांबा संघ कमबॅक करू शकतो. केला नव्हतं रे अधिक केले पाहिजे. आता मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न करावे लागतील. सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल टीम गावदेवी कांबा संघाला. 24 बॉल मध्ये 28 आता रोखायच्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला गावदेवी एकविरा आपटी बी संघ देखील सध्या चांगल्या टच मध्ये दिसतोय. यस मॅच ऑन. P2 हे षटक. गोलंदाज शुभम ऑन साइडला पण बघतात बॉलला पाठवलाय गॅप शॉट सिलेक्शन. व्हॉट अ शॉट. पहिल्या षटकात रवींद्र आणि आता दुसऱ्या षटकात सचिन. दोघांची ही धुवाधार बॅटिंग. दोघांचा हा दमदार स्ट्रोक आणि बॉल पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावा. धमाकेदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. स्वप्नवत सुरुवात खरं तर या सुरुवातीची खरं तर गरज होती. तो या ठिकाणी ती सुरुवात. यस आताचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. यस पंचांचा गुड डिसिजन. भरपूर चांगला निर्णय यस या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच पाहिलं देखील गेलंय. दोन्ही टीमचे फील्ड फॅन या ठिकाणी आहेत. अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर स्क्रीन देखील आहे त्यावरती पूर्णपणे स्पष्ट दिसतोय. अगदी सनी भोईसर आहेत पंचांच्या भूमिकेत म्हणजे नो टेन्शन. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. 23 धावा बनल्या गेल्यात. ऑन साइड ला उडवलाय सरळ बॅटना. हा देखील फटका दमदार आहे. बॉल जाईल सरळ हव्यांच्या लाटांवरती स्वार होऊन सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस अंपायर्स कॉल. 4 धावा. यस 4 धावा मिळतील याही बॉल वरती. अगदी इथून भरपूर चांगली बॅटिंग सध्या केली जाते. पुन्हा एकदा ऑनसाइडला उडवलाय. डीप खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. आणखीन एक मात्र केलाय वार. पुन्हा धावा मिळतील 4. चौकारांची हॅट्रिक इथनं कंप्लीट केली जाते आणि लवकरात लवकर आता हा सामना संपवण्याच्या उद्दिष्टाने आता बॅटिंग इथे केली जाते. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतायत. पहिल्या षटकातील सर्व 6 चेंडू रवींद्रने केले परंतु या षटकात सचिन सुरुवातीच्या 3ही चेंडूंवरती 3 चौकार दाखवलेत. परंतु आता इथून शुभम यांच्या माध्यमातून झालाय कमबॅक. अर्थातच हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. उर्वरित अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग परंतु इथे या षटकात आता कमबॅक केलं जात आहे. सुरुवातीला सचिन लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार लगावले होते. त्यानंतर प्रत्युत्तर दिलं डॉट बॉलना आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं विकेटनं. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम एकविरा आपटी बी संघाला. बॅट्समन या ठिकाणी सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती वासुदेव यांना आपण पाहतोय. परंतु इथून मॅच सध्या तरी मित्रमंडळाने ऑन केले आपल्या बाजूने केली आहे ती म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. शॉर्ट ऑफ बॉल कट करण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. झेल महत्वाचा होता परंतु इथून देखील कॅच ड्रॉप.
शेवटच्या मोमेंटला पुन्हा एकदा आपण पाहतात बॉल आतमध्ये ढकलण्याचं काम तिथे केलं जात आहे, परंतु या ठिकाणी जबल 4 धाबा इथून धावून पूर्ण केल्यात. म्हणजे जी मेहनत केली या ठिकाणी तिथे अगदी साहिलनं जी मेहनत केली त्या मेहनतीवरती पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम मात्र वासुदेव आणि रवींद्रने केलं. तब्बल 4 धावा मात्र धावून पूर्ण केल्यात. 2 षटकांचा खेळ इथं कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपटी बी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 35 वरती 35 धावा. आता उर्वरित समीकरण सध्या तरी सोपं आहे, अर्थातच येणारे 18 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच जय मसोबा चिंचवली संघ आणि जरीमरे निंबवली संघ, दोन्ही संघ आपण तयारीत राहायचा आहे नेक्स्ट मॅच साठी. जशी मॅच संपेल लगेच ज्या टीमचा जो निर्णय आहे तो घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचा आहे. मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 3 इथे पहिलाच बॉल फुल लेंथ, पुन्हा एकदा दिशा दिली आहे, परंतु आता इथे डीप मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक गौरव आहेत तिथे चांगले फिटिंग गौरव यांच्या माध्यमातून अगदी अनिकेत होते माफी असावे, अनिकेत तिथे चांगली फिटिंग करतायत, परंतु या बॉलवरती देखील 2 धावा एकवटल्या जात आहेत. सध्या तरी चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात आई एकविरा आपटी बी संघाच्या माध्यमातून केली जाते. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु आता डीप मध्ये पुन्हा एकदा अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत तिथे अनेकेत चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा एक सिंगल, अगदी सिंगल डबल एकवटत असताना तरी देखील आई एकविरा आपटी बी संघ हा सामना जिंकू शकतो. उर्वरित समीकरण पाहिलं तर 16 बॉल मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच चेंडू जास्त आणि धावा कमी. मात्र हा सामना लवकरात लवकर संपवण्याच्या उद्दिष्टाने आता गावदेवी मी तर म्हणेन आई एकविरा आपटी बी संघ सध्या बॅटिंग करतोय. इथून देखील गावदेवी कांबा संघाच्या माध्यमातून कमबॅक होऊ शकतो, परंतु सातत्याने त्या इथून गोलंदाजांना कंबर कसावी लागेल, सातत्याने मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल. आताचा हा चेंडू नक्की त्या ठिकाणी पाहिलं जाईल. यस पंचांचा इशारा वाईट जायचे, परंतु आणखीन एकदा म्हणजेच 1+1 तब्बल 2 धावा इथून ऍड केल्या जातात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. फक्त 6 धावा संख्येची गरज. वास्तविक यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर का त्यांनी मैदानाच्या आतमध्ये षटकार जर का लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आताचा हा चेंडू हा देखील यस पंच पाहत आहेत. त्यानंतर शेवटच्या मोमेंटला इथे एक इशारा करत आहेत, वाईट चिखून इथून पंच करत आहेत. सनी भुरसरन आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. वाईटच्या स्वरूपात टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 धावा. 46 टार्गेट म्हणजे अजूनही 5 धावा बनवायच्या आहेत. इथे रिवर्सचा फटका, दुधारी तलवार, बॉलला सरळ पाठवलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार. आणखीन 4 धावा चौकार. ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये काय असते सध्या तरी रवींद्र आणि सचिन दाखवली आहे. स्कोर इज अ लेवल. आता या ठिकाणी एका धावा संघाची गरज आणि या ठिकाणी अगदी आडवा बॅटने इथे फटका सजवलाय. हा देखील फटका दमदार, परंतु यावरती विजयी धाव मिळते. सामना जिंकलाय तो म्हणजे आई एकविरा आपटी बी संघानं. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम गावदेवी कांबा संघ, तुमचे प्रयत्न चांगले राहिलेत, परंतु पहिल्या 17 मध्ये धावा कमी बनल्या, परंतु सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांना देखील पहिल्याच ओव्हर मध्ये जास्त धावा पडल्या आणि तिथे सध्या तरी पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच इथे ओपन झाली आणि हा सामना जिंकला टीम आपटी बी संघ. अभिनंदन. जरा दोन्ही संघ आपण एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघ एकमेकांना आपण शेक हँड करायचा आहे.
अगदी मॅच समरी इथं पाहिली. सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये गावदेवी खांबा संघानं बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना अगदी योगेश व तदनंतर प्रवीण आणि सागर आणि अनिकेत या 4 फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग केली, परंतु 45 बनल्या गेल्या आणि त्याला तोडीस तोड उत्तर देत असताना मात्र आपटे